नमस्कार. आपण सर्वजण आपल्या कामाच्या निमित्तानं रस्त्यावर प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना वेगवेगळ्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करत असतात. आपण त्या गाड्यांना ओव्हरटेक करतो किंवा आपल्याला त्या गाड्या ओव्हरटेक करून जातात आणि एखादी गाडी समोर दिसली, त्या गाडीच्या पाठीमागं काही दिशादर्शक आपणाला लेखन केलेलं कोटेशन्स दिसतात की हॉर्न प्लीज, हॉर्न कमी वाजवा, वाहतुकीचे नियम पाळा, डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नका किंवा रस्त्यावरून वेगाची मर्यादा कमी ठेवा. हे वाहतुकीच्या नियमांचे कोटेशन आपण बघितले तर आपल्यालाही जाणीव होती की आपण वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. परंतु पुढं जसजसा सोशल मीडियाचा जमाना यायला लागला, त्या जमान्यात आणखी वेगळे त्या कोटेशनमध्ये बदल झाला की घर कब लौटाओगे. त्याच पद्धतीनं आम्ही आपली वाट पाहत आहोत, हेही कोटेशन मनाला भावून जातं. पण त्याच्याही पुढे आणखी कोटेशन जर आत्ता एकदम करंट सोशल मीडियाच्या जमान्यात बघितलं तर आपलेच गद्दा, येतेस का, माझ्याकडे का पाहते, आपणच आपले मोठेपण, अशी वेगळी कोटेशन यायला लागली. त्याच्याही पुढची कोटेशन अशी वाटायला लागली की माझ्याकडे पाहिले की मी लगेच तुझी होती. वेगळ्या पद्धतीच्या कोटेशनमधून वेगवेगळे अर्थ काही कारण नसताना वाचायला, ती गाडी ओव्हरटेक करत असताना वाचावी लागतात. परंतु आज पुण्यावरून मी प्रवास करत असताना एक कोटेशन असं वाचलं आणि त्या कोटेशनमुळं खूप अंतर्मुख झालो की त्याचा अभिमान पण वाटला. एक आयशर टेम्पोच्या पाठीमागं एक कोटेशन लिहिलेलं होतं की ती कोटेशन असं होतं की प्रत्येक यशस्वी मुलाच्या पाठीमागं त्याचा कष्ट करणारा बाप असतो. हे कोटेशन ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस अंगावर शहारे उमटले की खरंच या सोशल मीडियाच्या जमान्यात सुद्धा त्या गाडीचा ड्रायव्हर असेल, त्या गाडीचा मालक असेल, त्यालाही आपल्या स्वतःच्या आईवडिलांचा अभिमान आहे आणि म्हणूनच त्याने ते कोटेशन लिहिलेलं आहे. म्हणून मित्र हो, भावांनो, मला आवर्जून हे सांगायचंय, अशी सन्मानजनक कोटेशन आपण आपल्या वाहनाच्या पाठीमागं लिहित चला. सोशल मीडियाच्या जमान्यात सुद्धा या कोटेशनला खूप मोठी किंमत आणि संस्कार, आपल्या या सगळ्या भारतीय संस्कृतीचे संस्कार यातून दिसून येतात. धन्यवाद.